हा जो हे जे दर्गे आहेत ठिकठिकाणचे याच्यामधले पुजारी जे आहेत तिथं त्याचं व्यवस्थापन करणारे हे बहुतेक सगळे बहुतेक नाही सर्वच मुजावर हे मुस्लिम समाजाचे आहे आणि विशाळगड हे विशाळगडावरती विशाळगड त्याचबरोबरीनं आसपासच्या जवळपास एक 10-15 गावं वाड्या वस्त्या त्या सगळ्यांचं जे काही पोषण जे आहे या सगळ्यांचा जो काही एक चरितार्थ जो काही आहे हा विशाळगडच्या याच्यावरती सगळी इकॉनॉमी सुरू आहे। विशाळगडच्या बाबतीमध्ये मला लहानपणापासून उदाहरणार्थ एक गोष्ट खटकायची की इथं खूप अस्वच्छता आहे, घाण आहे वगैरे वगैरे, पण विशाळगड हा तसा अत्यंत दुर्गम समजला जाणारा असा हे आहे। तिथं वर गेल्यानंतर जुन्या काळामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असा अवेअरनेस पण नव्हता आणि त्याच्यामुळे ते होत राहायचं ही गोष्ट खरी आहे। पण अलीकडे ज्या वेळेला एक एक करून अशा पद्धतीचे दर्गे आणि हे टार्गेट करायला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला विशाळगडामध्ये हे सुरुवातीला सुरू झालं की इथं दारू पितात, गोंधळ करतात, समाजकंटक अनेक या ठिकाणी हे केले जातात आणि मग त्यांचं जे काही हे सगळं आहे हे मुस्लिम तिथला जे लोक आहेत त्या लोकांचं उत्पन्नाचं साधन मुख्यतः तेच आहे। आता ही अशा पद्धतीची आरडाओरड सगळे सुरू झाल्यानंतर विशाळगडच्या वेळ असणाऱ्या नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या गैरकृत्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तसा दारूबंदीचा आणि याचा ठराव देखील तिथं केला। त्याचबरोबरीनं स्वच्छतेसाठी त्यांनी स्वतःच्या काही व्यवस्था ग्राम सभेनं आपापल्या ठिकाणी त्या केल्या आणि याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। परंतु हे जे काही महाराष्ट्रभरामध्ये जे काही वातावरण ह्या अशा पद्धतीच्या सांस्कृतिक प्रतीकांच्या टार्गेट करून जे काही केले गेलेलं आहे त्याच्यामध्ये विशाळगडामध्ये मात्र मग तिथं जी काही कारण इथली इकॉनॉमी जी आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये जे काही अशा पद्धतीची जी काही स्थळं आहेत त्यातली सगळ्यात जास्त स्ट्रॉंग इकॉनॉमी ज्याला म्हणता येईल ही विशाळगडची आहे आणि त्यामुळे हे विशाळगड ह्या खरं सांगायचं तर त्या अजेंड्यावरती आलं।